सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचं नुकसान झालेलं आहे। हे पीक धोक्यात आलेलं आहे। पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज सुद्धा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। तळ कोकणात ढगाळ वातावरण आहे आणि याचा थेट परिणाम हा आंबा पिकावर होतोय। आजपासून बघितलं तर पाऊस सुरू झाला आहे आणि हा पावसाचा जो थेट परिणाम आहे तो आंबा पिकावर होताना दिसतोय। हा सध्या फुलोऱ्याला आलेला हा सगळा फुलोरा आलेला आहे ह्या आंबा झाडाला। अशाच पद्धतीने प्रत्येक जे आंब्याची जी बागा आहेत त्या अशा पहिल्या स्टेजमध्ये फुलोऱ्यावर आहेत आणि याच्यानंतर फळधारणा होते। मात्र सध्या जो ढगाळ वातावरण आणि तुरळक पडणारा पाऊस याचा जो थेट परिणाम आहे या फुलोऱ्यावर होणार आहे आणि यामुळे ही जी हा जो फुलोरा आहे याच्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना बागायतदारांना ह्याचा थेट परिणाम होणार आहे। विशेष म्हणजे यावर्षी 3 स्टेजमध्ये जो आंबा पीक आहे ते मिळणार आहे। एक तर 1.5 महिना उशिराने थंडी सुरू झाली आणि आता तर जे पीक आहे ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे पूर्णतः अडचणीत आलेले दिसते। त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला दिसत आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेतोरे, सिंधुदुर्ग।